हा नंदन, हा ऐक ऐक. अरे आई ऑफिसला आली आहे का रे? नाही अरे, मी बोललो श्रीदेव मॅडमशी, त्यांनाही काही माहित नाहीये. नाही नाही नाही, घरी पण नाही कॉल आलाय काही. बरं ऐक, आजी कदाचित सरप्राईज व्हिजिट देईल ऑफिसला, सो प्लीज जरा लक्ष ठेव हा. आणि आजी ऑफिसला आली किंवा तिने कोणाला फोन केला ना तर प्लीज मला लगेच सांग या. नाही फार काही सिरियस नाहीये, टेन्शन घेऊ नकोस. अरे युजली असं न सांगता बाहेर पडत नाही ती, म्हणून थोडंसं वाटतंय. हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बाय, लक्ष ठेव. कुठेच नाहीये यार आजी. घरात सुद्धा सगळीकडे शोधलं, कुठेही नाहीये ती. अशी कोणालाही न सांगता कुठे निघून गेली. बरं ती ऑफिसला जाणार असेल ना तरी माझ्या कानावर घातल्याशिवाय नाही जाणार. मंदिरात गेला असतील का रे विघ्नेश्वराच्या? नाही, ती अशी मधूनच नाही जाणार. तिचा वार ठरलेला असतो. तरी अरे नको इतके काळजी करूस रे. अरे इथेच गेल्या असतील, येतील त्या. जान्हवी, आजी खूप ऑर्गनाइज असते. ती असं कधीच वागू शकत नाही. ज्या अर्थी आजी कोणाला न सांगता घरातून निघून गेली, त्या अर्थी तिचं हे आधीच ठरलं होतं. आजी माझ्याशी असं कसं वागू शकते? ती मला न सांगता मला सोडून कशी काय जाऊ शकते? त्याला सोडून गेला तसं गृहीत नको ना धरूस तू प्लीज. नाही, मी माझ्या आजीला ओळखतो. फक्त मी घर सोडून जाऊ नये म्हणून ती या लग्नाला तयार झाली. पण तिने हे लग्न मनापासून स्वीकारलंच नाहीये. सगळं माझ्यामुळे घडतंय श्री. ए वेडे, आय एम सो सॉरी. जान्हवी, मला असं म्हणायचं नव्हतं. श्री पण घाई केली का रे? म्हणजे आजींचं मन वळायला हवं होतं का? त्यांचा माझ्यावरचा राग कमी होईपर्यंत थांबायला हवं होतं आपण. मी चुकले श्री, माझंच चुकलं. नाही 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 जान्हवी, तुझी यात काही चूक नाहीये. अगं ती तुझ्यावर नाही रागावलीये, माझ्यावर रागावलीये ती. मी तिला उलटून बोललोय की नाही? तू मला सांगितलंस का आजीशी इतकं कडाक्याचं भांडण कर म्हणून? अरे पण वादाचं कारण मीच आहे ना. नाही, वाद आमच्या हेकेखोरपणामुळे झाला. माझ्यामुळेच तुमच्या नात्यात दुरावा आला. नाही, मुळात हा दुरावा नाहीये. फक्त आजीची मी तिच्यावर चिडण्याची ही रिॲक्शन असू शकते, इतकंच. सॉरी श्री, सगळ्या झाल्या प्रकाराला फक्त मी जबाबदार आहे. तुमचं इतकं प्रेम एकमेकांवर आणि आज मी. आमचं जर एकमेकांवर प्रेम असेल ना तर आमच्यात विश्वासही असायला हवा. कारण प्रेम आणि विश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जान्हवी, दोन माणसांचं नातं हे सर्वस्वी त्या दोन माणसांवरच अवलंबून असतं. त्यात तिसरा माणूस त्यामध्ये येऊन ते घडवू किंवा बदलू शकत नाही. आणि जर तो तिसरा माणूस असं करू शकत असेल ना तर ते नातं नातं नसतंच. जान्हवी, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. आजीनी घर सोडून जाण्याला सर्वस्वी मी आणि फक्त मीच जबाबदार आहे. आणि म्हणूनच माझ्या चुकीचं परिमार्जन म्हणून आजी जिथे कुठे असेल ना तिथनं घरी आणेन मी तिला. त्याशिवाय शांत बसणार नाही. फक्त तू खचू नकोस, स्ट्रॉंग राहा. मला तुझी साथ हवी. मी तुझ्या बरोबर आहे श्री. चल जिथे शक्य होईल तिथे जाऊन आजींना शोधूया आपण. आपण सुरुवात विघ्नेश्वरापासून करूया. आलोच. नाही सरे, मला असं वागता नाही येत ग. म्हणजे मी तिच्याशी तुटक वागले खरी, पण मला त्याचा त्रास होतोय. आणि ती जी काय चांगली वाईट आहे ना ती परक्या घरात आली आहे. तिला जवळ केलं पाहिजे कळतंय मला, पण नाही येत ना. आणि तिच्यामुळे आई घर सोडून गेल्यात. या घरावरचं माहेचं छत्र गेलं हे नाही विसरू शकत आहे मी. श्री आणि आई यांच्यातला दुरावा कधी दूर होईल कोणास ठाऊक. राग येतोय, वाईट पण वाटतंय. तिला जवळ करायला पाहिजे हेही कळतंय.
गोंधळ उडालाय नुसता. आई पण नाहीये तिथे. तिच्याशी कसं वागावं हेच कळत नाहीये मला. त्यात आता श्रीला हे सगळं कळलं की काय होईल कोणास ठाऊक. आई घरात नाहीयेत ही कल्पना मलाही सहन होत नाहीये ग. आणि श्रीला कळेल तेव्हा काय रामायण होईल याची तर खूप काळजी वाटते. पण म्हणून आई घराबाहेर पडण्याचा खापर आपण तिच्या माथी नाही पडू शकत. तो आईंचा निर्णय होता आणि याबद्दल जर कोणाला जबाबदार धरायचं असेल ना तर ते श्रीला जबाबदार धरायला हवं. कारण तो तिला घरात घेऊन आलाय. तुम्ही श्रीवर राग धरू शकता का? मग तिच्यावर का? आणि ताई कुणी सांगावं, आपल्याला वाटतं तशी ती वाईट नसेलही. आणि समजा असली तरी आता ती सून आहे आपली. तिचा राग करण्यापेक्षा तिला क्षमा करून आपलंसं केलं ना तर कदाचित बदलेलही ती. आणि श्रीला बरं वाटेल ग. सरे सरे कळतंय का मला, पण वळत नाहीये ना. आई इथे असत्या तर कदाचित जमावून घेतलंही असतं मी. तिचा खूप राग येतोय मला. आपल्या घराला माणसं तुटण्याचा, दूर जाण्याचा शापच आहे का? नमस्कार मॅडम. नमस्कार श्री साहेब. नमस्कार. लग्न छान झालं. आमच्या घरचे मंडळी आले त्या लग्नाला. सगळे खुश झाले. तुमचे आशीर्वाद आहेतच आमच्या. भागीरथी मॅडम आल्या नाहीत बऱ्याच दिवसात. त्यांना म्हणावं विघ्नेश्वर तुमची आठवण काढत. हो नक्कीच. येतो. श्रीची फरफट होणार आता. पण त्याचाच हट्ट होता ना की तिच्याशीच लग्न करायचं. आता हे बोलून काय उपयोग आहे बेबी? लग्न तर झालं ना. फेरे उलटे करून लग्न मोडलं असतं तर बरं झालं असतं ना. पण श्रीला तर आवडली आहे ना ती. पण माझी आई गेली ना तिच्यामुळे घराबाहेर. बिचारीचे आता या वयात इतके हाल होत आहेत. पण आईंनी तरी कशाला नाही एवढं ताणायचं. जाऊ दे म्हणून सोडून द्यायला हवं होतं. आई कधीच काही सोडत नाही म्हणून हे सगळं आहे, लक्षात ठेवा. आई जर खमकी नसती ना तर आपण आता रस्त्यावर आलो असतो. फोन तरी आला होता का आईंचा? नाही ना, म्हणून तर मला काळजी वाटते ना. ती कुठे असेल, काय करत असेल, कोणास ठाऊक. तरी मी म्हणत होते की आपण जाऊया त्यांच्या बरोबर. निदान जीवाला घोर तरी नसता लागला. पण मग श्रीचा लागला असता. कुठे असेल, काय करत असेल. आपण गेलो असतो ना तर या महामायाने घरात आणून ठेवलं असतं तिचं सगळं माहेर. हो का बेबी मनसा? हो मग. आई उगाच नाही चिडत कधी कुणावर. तिच्या घरातले लोक कसे हापापलेले आहेत माहिती आहेत ना. हा पण तिचे वडील तसे नाही वाटले. काही नाही, त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतील. असतील असतील, तुम्ही म्हणताय ना, मग असतील सुद्धा. पण मग आपण काय करायचं? श्रीची दुर्दशा मला तर नाही बघवणार. मलाही. आता आई जसं म्हणत होती ना, आपण तसंच वागायचं. तिच्यापासून आपण 4 हात लांब राहायचं. जरा सावध. हा जरा सावध. हो हो. पण श्रीला काय वाटेल? काय वाटणार आहे? तो काय 24 तास असणार आहे का आपल्या बरोबर? पण तिने आपली चुगली केली तर? केली तर केली, करू दे. मी नाही कोणाची पर्वा करत. हो पण श्रीची पर्वा तर करायला हवी ना आपण.
नाही सर, मॅडम आज आल्याच नाही ऑफिसमध्ये. नंदन हेच विचारत होता मला. आजीने काही ऑफिसमध्ये फोन केला होता? नाही सर. बरं, ती कुठे जाऊ शकते, काही कल्पना आहे? माझ्याशी फारशा मॅडम बोलायच्या नाहीत. शिवदे मॅडम कडूनच निरोप यायचं मला, पण आज शिवदे मॅडम आले नाहीत. तुम्ही त्यांनाच विचारा सर. नाही, मी त्यांना सुद्धा फोन ट्राय करतोय पण लागत नाहीये त्यांचा फोन. जान्हवी, मी आलोच. अरे श्री, आलो 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 आलो. तुम्ही शेवटचे कधी बोलला होतात मॅडमशी? भागीरथी मॅडमशी हो. शेवटचं तुमच्या लग्नात भेटलो होतो त्या दिवशीच बोललो होतो, त्यानंतर नाही. पण मॅडम, मला असं वाटतं की मॅडमने न शोधलेलं बरं, म्हणजे त्यांना आवडणार नाही ते. जान्हवी, चल निघूया. बरं, शिवदे मॅडमना फक्त सांगा की त्यांच्या ड्रॉवर मधून मी त्यांची डायरी घेतली. होय सर. सर, आजच्या मीटिंग नाही, महत्वाच्या असतील तरी कॅन्सल करून टाका. होय सर. खूप दुखतंय का रे? शाला मेल्या त्या मूर्ख लोकांना फुकटचा सल्ला द्यायला गेलास तू. अरे लायकी तरी आहे का त्यांची? म्हणतात ना, त्याचं करावं भलं, तो म्हणतो आपलंच खरं. हा का? उद्या सकाळी नळावर पाणी भरायला येऊ दे ना त्या भवानीला, दाखवतेच माझा इंगा. जाऊ दे कले, तू नको त्रागा करून घेऊस. अगं म्हटलेलंच आहे ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. अगं जगातल्या मोठमोठ्या लोकांना असं छळलंय ग समाजानं. हो रे, पण ही काही वागण्याची पद्धत झाली का? तुला सांगते दादा, काही म्हणजे काही बरं होणार नाही. पण तुम्ही लोकांना शिव्या शाप देण्याऐवजी स्वतःच्या चुका का नाही सुधारत? दाजी, माझं काय चुकलं? मी फक्त त्यांना खरं सांगायला गेलो ना. कशाबद्दल? गुप्तधनाबद्दल. आणि त्यांना गुप्तधन सापडलं म्हणून त्यांनी तुम्हाला मारलं? तसं नाही हो, त्यात माझी काही चूक नाही, तो त्यांचा मूर्खपणा आहे हो. तुम्हाला दिशा काय सांगितली, तुम्ही काय करताय, मग कसं काय मिळणार ना गुप्तधन? निळकंठराव, सुधारा सुधारा आता स्वतःला, नाहीतर एक दिवस लोक चपलेने मारतील तुम्हाला. काय बोलताय काय तुम्ही? इकडे बघा दाजी. चेहरा सांगतोय तुमच्यामध्ये ना निगेटिव्हिटी आहे. फार त्रास होणार आहे पुढे तुम्हाला. हो, असेल असेल, पण माझ्या निगेटिव्हिटीचा जगाला तर त्रास होत नाहीये ना. काय मला टोमणे मारताय तुम्ही, कळतंय मला. तुमच्या दारात येऊन पडलोय ना, सहन केलंच पाहिजे. काय वेळ आली माझ्यावर. अरे रे दादा. सकाळी तयार, आपल्याला डॉक्टरकडे जायचं. कुठल्या? कुठल्या काय? नाईक डॉक्टरांकडे. ऑपरेशन करायचंय ना पायाचं. अरे माझं कसलं आता पायाचं ऑपरेशन? माझं झालं आता सगळं. जानूचं लग्न कार्य झालं, ती चांगल्या घरात पडली. आता मी मरायला मोकळा. का? मी तुमच्यासाठी कुणीच नाहीये का? माझ्यासाठी तुम्ही कधीच काही स्वप्न बघत नाही, माहितीये मला. पिंट्या, नाही 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 नाही, काळजी करायचं काही कारण नाहीये. हो, मी सांगतो ना आजीला. हो, आजी घरी आली ना की तिला फोन करायला सांगतो. हा या, थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो, हा काकू. हा श्री बोलतोय. कशा आहात तुम्ही? हो, मी बरा आहे, मी बरा आहे. हा, तुमच्याकडे माझी, काय म्हणालात? अच्छा, तुम्हाला आजीशी बोलायचं आहे का? हो, मी सांगतो तिला.
हो सांगतो. नाही सगळी लग्नाची गडबड होती ना. हो 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 नाही सहज फोन केला होता. हा हो थँक्यू बाय बाय. कमाल आहे. आई याची असं न सांगता कुठे निघून गेली. नाही स्विच ऑफ लागतोय फोन. घरात कोणालाच माहित नाहीये का आजी कुठे गेले ते. आजी इतकी रिस्पॉन्सिबल नाही वागत. ए आई त्या स्त्री मुक्ती संघटनेच्या कोण ग. हा बर्वे बर्वे. श्री जाऊ दे ना. काय जाऊ दे आई. कळलं तरी पाहिजे आई आजी कुठे गेली ते. जाऊ दे श्री, तू नको पडूस याच्यात. अगं असा कसा पडू नको याच्यात मी. आई आजी घरात नाहीये. तिला शोधायला हवं. आपण त्यांना शोधावं असं त्यांना वाटत असतं तर त्या घर सोडून गेल्याच नसत्या ना. हो पण म्हणून आपण नुसते हातावर हात ठेवून बसून राहू शकत नाही ना. तू देवावर विश्वास ठेव, सगळं नीट होईल बघ. नाही मावशी, देवावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकण्यासारखं आहे. श्री ऐक ऐक ऐक, मला काय वाटतं, आई ना इथेच कुठेतरी देवळा बिवळात गेल्या असतील, त्या येतील एवढ्यात, तू नको काळजी करू. नाही देवळ एक मिनिट, तुम्ही सगळ्याजणी इतक्या कूलली कशा का रिॲक्ट होताय? तुम्हाला काही धक्का वगैरे बसलेला नाहीये का? का तुम्हाला माहिती आहे आईजी कुठे गेली आहे ते? नाही ना, कुठे गेले ते नाही ना माहित. म्हणजे म्हणजे श्री, म्हणजे काय छोटी आहे? नाही म्हणजे ना, मी काही नाही रे, शरयू असंच काहीतरी बडबडते, तू नको लक्ष देऊ. हा हो हो. छोटी आई काही बडबडते का? मग आता हेच सगळं परत म्हण माझी शपथ घेऊन. श्री नको ना मला धर्मसंकटात टाकूस. म्हणजे या घरातले सगळेच्या सगळे माझ्याशी खोटं बोलताय. खोटं नाही बोललो, फक्त थोडं लपवलं. काय लपवलंय? म्हणजे लपवायचं म्हणून नाही रे. तू रागवू नको आमच्यावर. श्री मी तर खरंच विसरून गेले होते. आम्हाला शपथ घातली होती तुझी, तर कसं बोलणार कोणी? अरे आमचा नाईलाज होता रे. प्लीज तुम्ही आता सांगणार आहात का माझ्यापासून काय लपवताय ते?
आई प्लीज सांग. त्या त्या गेल्या ते आम्हाला माहिती आहे, पण त्या कुठे गेल्या ते नाही माहिती रे. अरे आम्ही खूप थांबवण्याचा प्रयत्न केला रे, पण तिने नाही ऐकलं आमचं. आणि जाताना शपथ घातली तुझी. पण वहिनी, मी मी खरंच विसरले होते. श्री, मी चुकून बोलून गेले रे. पण म्हणजे मी श्रीची शपथ नाही ना मोडली. Oh God. I can't believe this. श्री, श्री